पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे। काँग्रेसचं सरकार आलं तर देशातील माता भगिनींच्या सोन्याची चौकशी केली जाईल असा दावा पंतप्रधानांनी केलाय। त्यामुळे इंडिया आघाडीतील नेत्यांनीही जोरदार पलटवार केला। परिणामी राष्ट्रीय पातळीवर जोरदार घमासान सुरू झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमध्ये जाहीर सभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर तोफ डागली होती। काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात प्रत्येकाच्या मालमत्तेचं सर्वेक्षण केलं जाईल असा मुद्दा मांडल्याचा दावा पंतप्रधानांनी केला। त्यामुळे आदिवासी कुटुंबांकडे असलेल्या सोन्या चांदीच्या संपत्तीचीही गणना केली जाईल असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं। देशातील सर्वसामान्यांचा पैसा घुसखोरांमध्ये वाटला जाईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। और पहले जब उनकी सरकार थी उन्होंने कहा था कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है। इसका मतलब ये संपत्ति इकट्ठी करके किसको बांटेंगे? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे। घुसपैठियों को बांटेंगे। क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों को दिया जाएगा? आपको मंजूर है? ये कांग्रेस का मैनिफेस्टो कह रहा है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्यताच चव्हाट्यावर मांडल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या पर्यंत आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपांची उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात कमी मुलं होणाऱ्यांना संपत्ती का वाटली नाही असा सवाल उपस्थित केला। एका कुठल्या तरी सभेत ते म्हणाले की काँग्रेस ज्यांना जास्त मुलं होत आहेत त्यांना सगळी संपत्ती वाटून टाकेल। अहो मग 10 वर्ष तुम्ही तिकडे बसला होता, कमी मुलं होणाऱ्यांना का नाही वाटलीत? आता जास्त मुलं कोणाला होतात आणि कमी मुलं कोणाला होतात ते मोदींना कसं कळते देव जाणे। ना त्यांच्याकडे यंत्रणा असेल कारण प्रधानमंत्री आहे। आपने मर्यादा की वो सीमा लांघी है जो पाप है। मंगलसूत्र पे आपने बोला है, आपकी हिम्मत कैसे हुई मंगलसूत्र पर बोलने की? आपने कहा कि कांग्रेस के मैनिफेस्टो में लिखा है कि आपका मंगलसूत्र भी वो लोगों में बांट देंगे। कांग्रेस के मैनिफेस्टो में मैं चुनौती से आपसे कहती हूं, ऐसी कहां पर कौन सा मैनिफेस्टो आप पढ़ रहे हैं जिसमें ऐसी बात लिखी है? सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर त्यांच्या जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरून तोफ डागतायत। आता मतदार कुणाच्या जाहीरनाम्याला पसंती देतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।